भारतीय स्वातंत्र्यासाठी 72 लाख वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे आज आपण स्वराज्य उपभोगत आहोत. हे बलिदानाने कमावलेले राष्ट्र भ्रष्टाचारी लोकांच्या हातात जाऊ देऊ नका, असे प्रतिपादन चंद्रशेखर आझाद यांचे नातू अमित आझाद यांनी केलं. अकोट येथील गवळीपुरा येथे नुकतेच आयोजित झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी मंचावर हवामान अंदाजक पंजाबराव डक, कॅप्टन सुनील डोबाळे यांच्यासह आणि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आझाद म्हणाले की मी फक्त कॅप्टन डोबाळे यांच्यासाठी दिल्लीवरून इथे आलो आहे. आजपर्यंत मी कोणत्याही उमेदवाराचा प्रचार केला नाही, परंतु देशसेवेसाठी 33 वर्ष जीवाची बाजी लावणाऱ्या डोबाळे यांच्यासारख्या निस्पृह माणसासाठी मी आलेलो आहे. माझ्या घराण्यात कोणीही निवडणूक लढले नाही आणि यापुढे मी कोणत्याही पक्षात दिसणार नाही, परंतु ज्या ठिकाणी कॅप्टन डोबाळे यांच्यासारखी माणसे उभी असतील त्याकरता मी धावून जाईल. 10-20 अरब डॉलर लेकर आने वाली बर्बादी से तुम बच लोगे, ये मत समझो। धमकी जिहाद के नारों से कश्मीर कभी हथिया लोगे, ये मत समझो। भारत माता की आग्रह है कि आप कैप्टन साहब को भारी मतों से विजयी बनाएं, क्योंकि ये मैं पहली बार ऐसा आग्रह किसी से कर रहा हूं। मां भारती अब सबका मार्ग नमन। राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही मतदानाला जाताना स्वेटर घालून सकाळी सकाळी जाता, अशी थंडी देखील येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हे झाला 4-5 दिवसाचा अंदाज. पण तुम्हाला एक सांगतो, पुढच्या वर्षी तुमची पेरणी कधी होणार आहे यापुढे कोणाला विचारू नका. तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी आम्ही आमच्या अकोटचा विकास त्याच्याकडनं करून घेऊ. म्हणून तुम्ही एक अशा माणसाला द्या की जो विकास करू शकेल, या अकोट मतदारसंघाचं चरित्र बदलू शकेल. परंतु आपल्या लक्षात आलं असेल, तेलारा तालुक्यातील बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत, त्यांचं ऐकलं गेलं नाही. तर अकोटमधील आता सांगितलं, गवळीपुऱ्यातीलच आमचे बंधू ज्यांच्या वडिलांनी 30-35 वर्ष पक्षासाठी दिलेत, त्यांनी स्वतःही 30-35 वर्ष दिलेत. त्यांचा तरी विचार होईल असं स्थानिक नात्याने, पण त्यांचाही विचार झाला नाही. शेवटी शर्यतमध्ये तेच महाशय आणि मी, आम्ही दोघं जण उरलो होतो. मीही त्यावेळेस सांगितलं की भाऊ, पहिला अधिकार हा तुमचा आहे, कारण तुमच्या वडिलांनी पक्षासाठी खूप केलंय. यावेळी बोलताना पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन व्यवस्थेवर टीका केली. तसेच कॅप्टन डोबाळे यांनी उमेदवारीबद्दल मनोगत व्यक्त करून आपण खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा विकास करू अशी ग्वाही दिली. या सभेला अकोट आणि परिसरातील महिला तसेच पुरुषांची प्रचंड गर्दी होती. जनता न्यूज साठी देवानंद खेरकर यांची रिपोर्ट, अकोटहून.